आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजा खबरें। नांदुरा तालुका जिला बुल्ढाना आज तहसील विभाग में पेपरों की छाननी की गई है। जो 17/11/2025 को जो नामांकन फॉर्म भरे गए थे, तो आज की तारीख है 18/11/2025, दिन है आज मंगल का। आप देख सकते हैं यहाँ पर माननीय मुख्य अधिकारी साहब नगर परिषद के, वो भी आपको दिखाई दे रहे होंगे। तहसील विभाग के तहसीलदार साहब भी आपको दिखाई दे रहे होंगे और भी यहाँ अधिकारी आपको स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे होंगे। आगे की आपको नांदुरा एक्सप्रेस चैनल से जुड़े रहे, आगे आपको बताते हैं। जब तक के जुड़े रहे राजेश शेख के साथ, अगली खबर में आपको बहुत जल्द मिलेंगे। आगे की वीडियो आपको बताते हैं। जय हिंद। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे दाखल सदर नामनिर्देशन पत्रामध्ये जोडपत्र 1 व 2 वेळेत अप्राप्त असल्याने सदर नामनिर्देशन पत्र हे अवैध घोषित करण्यात येत आहे। बोडके विनायक प्रकाश शिवसेना पक्षातर्फे नामनिर्देशन पत्र दाखल, सदर नामनिर्देशन पत्र हे वैध घोषित करण्यात येत आहे। इंगळे रोशन संतोष अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल, सदर नामनिर्देशन पत्र हे तपासणीअंती वैध घोषित करण्यात येत आहे। काटले हरीश प्रकाश अकोट विकास आघाडी सदर नामनिर्देशन पत्रामध्ये वेळेत जोडपत्र 1 व 2 अप्राप्त असल्याने अवैध घोषित करण्यात येत आहे। शेख राजीव शेख आरिफ अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल, सदर नामनिर्देशन पत्र तपासणीअंती वैध आढळून आलेला आहे। 12 पहिला उमेदवार अर्ज तांबरे चेतन लक्ष्मण यासोबत जोडपत्र 1 व 2 जोडलेले नाही, परंतु जोडपत्र जे 2 आहे फॉर्म बी, त्यामध्ये पर्यायी उमेदवार म्हणून तळवले अर्चना संदीप यांचा उल्लेख केला असल्याने सदर नामनिर्देशन पत्र हे वैध घोषित करण्यात येत आहे। पैरे श्रद्धा पवार सदर नामनिर्देशन पत्र हे तपासणीअंती वैध आढळून आलेला आहे। खान जावेद आसिफ ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यातर्फे दाखल सदर नामनिर्देशन पत्रामध्ये जोडपत्र 1 व 2 वेळेत अप्राप्त असल्याने सदर नामनिर्देशन पत्र हे अवैध घोषित करण्यात येत आहे। बोडके विनायक प्रकाश शिवसेना पक्षातर्फे नामनिर्देशन पत्र दाखल, सदर नामनिर्देशन पत्र हे वैध घोषित करण्यात येत आहे। इंगळे रोशन संतोष अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल, सदर नामनिर्देशन पत्र हे तपासणीअंती वैध घोषित करण्यात येत आहे। काटले हरीश प्रकाश अकोट विकास आघाडी